जागा बरोबर 3 वेळा चार्ज केलाय आता. एकदा चार्ज केलं की साहेब आता नेमकं काय चालू आहे? नाही तो ब्लॅक स्पॉट दिसतोय आम्हाला. आम्ही का तिथे साहेब? जातोय. हे ड्रोनने आपण लेपर्डचा सर्वे करतोय सध्या. बरं, आता एका शेतकऱ्यांचा फोन आला होता की तिथं कुत्रं घेऊन गेलेलं आहे म्हणून. अच्छा. तर तेच आपण एकदा पाहतोय ड्रोन मध्ये तिथे आहे का जवळ. आता याची किती रेंज आहे, किती किलोमीटर किंवा काय असं? 5 ते 10च्या मध्ये रेंज. 5 ते 10 किलोमीटर. थर्मल ड्रोन आहे हा. ह्याच्यामध्ये हीट डिटेक्ट होते, त्याच्यामध्ये दिसून जातं सर. मग आता काही सर्च झाले? काय म्हणतात? काही सर्च झाले? सर्च नाही आता तरी नाही अजून. फक्त ते आता एक थोड्या वेळापूर्वी एक शेतकऱ्यांचं कुत्रं मारलंय ना, अच्छा. त्याच्या आसपास असण्याची शक्यता आहे. हे पाहावं. ऊसाच्या पिकात असेल तर दिसणार ना? हो हो दिसतं, सर्व दिसतं. थर्मल आहे तो. अच्छा. हीट डिटेक्ट होऊन जातं ते. इथे बघा हाय 100%. तिथे हा येते तिथे आहे ना, ते याच्या जवळ येतोय बरोबर दिसतोय तो एक ठिकाणी आम्हाला. नेऊ का जिथे हे केलं तिने का ते गायी वगैरे आहेत आपल्या बाहेर. इकडं पण गोठे काय गेलं काय? ते गोटा आहे हा, गुरं आहे ती. गायी वगैरे आपल्या गोठ्यामध्ये आतमध्ये आहेत ना गाई मध्ये. हा तिने काहीतरी आहे सोसायटीच्या म्हणा. बाजूला आले आपण. हं. इकडे वर जाऊ देऊ. अच्छा अच्छा, मध्ये ना? हां, येस येस येस. ही ग्रीन लाईट ब्लिंक. वाणी साहेबच भारी माणूस आहे. रात्रीची क्लिअरिटी भारी. बरोबर आहे का? पाटील साहेब, तुमच्या परिसरामध्ये किती बिबटे असतील? वन विभागाच्या सर्वेक्षणानुसार बिबट्या 10 ते 20 किलोमीटर दररोज फिरतो. आता आमच्याकडं बिबट्या पाहण्याचा जो प्रकार आहे, तर अनेक शेतकरी सांगतात मी बिबट्या पाहिलाय व तो बिबट्या किती किलोमीटरच्या अंतरात फिरतोय, मग इकडचा बिबट्या त्या एरियात जातोय का तिकडचा बिबट्या एरियात जातोय. तरी एक 5 ते 6 बिबटे या परिसरात असावेत असा एक प्राथमिक अंदाज आमचे शेतकरी वर्तवतात. कारण जर एरिया मोठा आहे, गावचं रेडियस जर पाहिलं तर दक्षिण उत्तर गाव 5 किलोमीटर एरियल डिस्टन्सने आहे आणि पूर्व पश्चिम गाव 6 ते 6.5 किलोमीटर एरियल डिस्टन्सने वरतो. ह्या परिसरात पाण्याचा स्रोत आहे, ऊसाची शेती आहे, बाकीची आहेत आणि पाळीव जनावरं या असल्यामुळं बिबट्या प्रवण क्षेत्र हा भाग पूर्वीपासूनच आहे. वन विभागाने त्याचं डिक्लेरेशन केलेलं आहे. आता 15 दिवसापासून बिबट्याचे वारंवार हल्ले होत आहेत. 14 मार्च ते 6 मे. नाही 14 एप्रिल ते 6 मे. ते 6 मे या कालावधीत बिबट्याच्या सदृश हल्ल्याच्या ह्या 4 घटना झाल्यात. ह्या शिरोली सोसायटी रस्त्यावरती एका दुचाकीवरती बिबट्याने अटॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस संबंधिताला बिबट्यापासून कोणती इजा झाली नाही, फक्त जी व्यक्ती गाडीवरून पडली ती थोड्या प्रमाणात फ्रॅक्चर झाली. तिच्यावर वन विभागाने तत्काळ इलाज करून ती बरी झाली. त्याच्यानंतर दुसरा जो हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तर तळवस्ती या वस्तीवरती बोराडेमाळा या ठिकाणी बिबट्याने तिथं एक तरुण आणि त्याची आई दुचाकीवरून जात असताना बिबट्याने तिथे अटॅक करण्याचा प्रयत्न केला. तिथे बिबट्याचं कोणताही अटॅक त्यांनाही नाही, पण ते गाडीवरून पडले आणि त्यांच्या डोक्याला थोडीशी दुखापत झाली. वन विभागाने तत्काळ रेस्क्यू टीम पाठवून आणि त्यांची व्हॅन पाठवून ते हॉस्पिटलाइज केलं आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी इलाज झाला. कालची जी घटना आहे
त्या घटनेत बिबट्याने त्या 10 वर्षीय लहान मुलगा आहे धनेश म्हणून त्याला इजा झालेली आहे. त्याच्या पायाला बिबट्याचं पंजा त्याची एक नखी ओरखडल्यामुळं पायाला इजा झाली. ही घटना कालची आहे. बिबट्याचा हल्ला कंप्लीट हे करतोय. वन विभागाने सुरुवातला 4 ठिकाणी पिंजरे लावलेत, पण बिबट्या तो पिंजऱ्यात येत नाही. वन विभागाला हुलकावणी देतोय. आजही वन विभागाने वन खात्याचं फेल्युअर आहे. वन खात्याचं फेल्युअर आहे की वन खात्याचं हे आहे असं म्हणताना बिबट्या हा कोणत्या कॅटेगरीत आहे, तो कोणत्या याच्यात आहे ते शेवटी वन विभाग सांगेल. पण वन विभागाला हुलकावणी देतो आणि याचा तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं असतानाही म्हणजे वन खातं उदासीन आहे का बिबट्यांना पकडण्यासंदर्भात? वन विभाग सर्वतोपरी प्रयत्न करते. आज शिरोली वन गावात खात्याने मनाव घेतलं हा. तर पिंपरखेडा विभागामध्ये 20 बिबटे पकडले सलग. इथे अवघड काय? इथं 6 पिंजरे लावलेले आहेत. भक्ष्य जे कोंबड्या ठेवल्यात किंवा काय थोडंसं भक्ष्य बदलण्याची त्यांच्या सायंटिफिक रिझननुसार बिबट्याला जे भक्ष्य आवश्यक आहे कदाचित ते नसावं किंवा पिंजरे चुकीच्या लोकेशनला लावले गेले असावेत असं एकंदरीत त्यातून वाटतं. बिबट्या गेले 15 ते 20 दिवसापासून म्हणजे 14 एप्रिल ही पहिली घटना. 14 एप्रिल 9-9:30च्या दरम्यान ह्याच रस्त्यावरती पहिला हल्ला झाला. त्याच्यानंतर दुसरा, तिसरा आणि ही 4थी घटना आहे. 4 घटना घडल्या. वन विभाग ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे. ज्या वेळेस मी स्वतः पोलीस पाटील म्हणून वन विभागाला फोन केला तर 15व्या ते 20व्या मिनिटाला ऍक्टिव्ह मोड मध्ये आहे पण बिबट्या ट्रॅप होत नाही ना. मग बिबट्या ट्रॅप होत नाही. म्हणजे एकतर ते सराईत बिबट्या असतात का मग, म्हणजे पकडून सोडून दिलेले असं असू शकतं कदाचित, किंवा तो बिबट्या पिंजरा ओळखत असावा, तो पिंजऱ्यात जात नाही अशी कोणती तरी म्हणजे बिबट्याची पिंजऱ्याची अगोदरची ओळख असावी. तो बिबट्या पिंजऱ्यात जात नाही आणि तोच बिबट्या वारंवार दुचाकीवरती हल्ला करतोय असं सिद्ध होतं याच्यात. तर सचिन थोरवे यांनी मगाशी बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बसून आंदोलन केलं. शेवटी समाजाचा उद्रेक आहे. ते एक समाजासाठी झटणारे नेते आहेत. त्यांच्या भावना ह्या रास्त आहेत आणि कोणीही असेल शेवटी माझ्यावरती जरी वेळ आली किंवा माझ्यावरती जरी कोणता प्रसंग बेतला तरी उद्रेक होणं हे साहजिक आहे. मी सचिन थोरवे यांच्या मताशी सहमत आहे. पण वन विभाग देखील यासाठी कसोशीने प्रयत्न करतोय. त्यांनी कोणत्याही पद्धतीची टाळाटाळ आजपर्यंत केलेली नाही. ज्या वेळेस मी स्वतः पोलीस पाटील म्हणून वन विभागाला फोन केला तर 15व्या ते 20व्या मिनिटाला गाडी तिथे आली. त्या संबंधित व्यक्तीला हॉस्पिटलाइज केलंय, त्याच्यावरती उपचार केलेत आणि बिबट्याला पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. आता वन खात्याच्या माणिकडोह निवारा केंद्रामध्ये बिबट्यांची संख्या थोडी कमी झालेली आहे. काही बिबटे गुजरातला पाठवलेले आहेत. आता पुन्हा पकडलेले बिबटे माणिकडोह निवारा केंद्रात ठेवतातच का सोडून देतात असा पण लोकांच्या मनात संशय आहे. बरोबर आहे. वन विभागाची आज जी यंत्रणा आहे किंवा बिबट्या निवारा केंद्र आहे ते आज जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने पुरेसं नाही. तिथले बिबटे किती हलवले, तिथं संख्या किती आहे. जुन्नर तालुक्यात ऊस क्षेत्र आणि पोषक वातावरण असल्याने बिबट्याची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. प्रजनन क्षमता बिबट्याची जास्त आहे. एका बिबट्याच्या जोडी पाठीमाग किंवा मादी पाठीमाग 2-2, 3-3 पिल्लं वावरताना स्थानिकांनी पाहिले आहेत. त्याचं वाढ होण्यासाठी फारसा कालावधी नाही, 2 वर्षात तो बिबट्या मोठा होतो. त्याच्यामुळं बिबट्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची निश्चित प्रकारे गरज आहे. हा मानवी वावर असलेला एरिया आहे. वनक्षेत्र पण याला आहे. हा फॉरेस्ट एरिया आहे. समोरचा आपण पाहताय याला जवळजवळ हा डोंगर 750 एकर फॉरेस्ट एरिया आहे. पण तिथं बिबट्याला खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी भक्ष्य मिळत नसल्यानं बिबट्या भक्ष्याच्या शोधात हा मानवी वस्तीत येतोय. जास्तीत जास्त बिबट्याचा वावर हा मेंढपाळ ज्यांचा कळप जिथे असेल तिथे असतो किंवा जनावरं जिथे असतील अशा ठिकाणी बिबट्या जास्तीत जास्त प्रमाणात येतो. बिबट्याचा वावर हा संध्याकाळी, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी एक शेतकरी आहे, मी पण शेतात जातो
तर ज्या वेळेस मी बिबट्या पाहिला, बिबट्या कधीच तुम्हाला दिवसा दिसणार नाही. एकतर झुंजू झाल्यावरती संध्याकाळी तुझा वेळ. बिबट्या आता दिवसा पण दिसू लागले ना कांद्याच्या वावरामध्ये, हो, मक्याच्या याच्यामध्ये पाणी भरताना. तो तिथं ज्यावेळेस एखादा बिबट्या विश्राम करत असेल त्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याने पाहणं, हा बिबटे दिसणं हा पाठ. पण रस्त्याने पळत पळत बिबटे जातो ना. उघड्यावरती जे बिबटे दिसतात आम्ही सर, पिंपवणीला दिवसा ढवळ्या 9, 9:30, 10 वाजता 11 वाजता बिबट्याने हल्ला केला. असू शकेल 100%. त्याच्याशी तुमच्या मताशी मी सहमत आहे. तो नरभक्षक बिबट्या असू शकतो. तो हल्ला. आता राजकारणी मंडळी म्हणतायत की एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील. आता राजकारणी मंडळींच्या ह्या वक्तव्याकडे कसं पाहता, एक पत्रकार म्हणून, पोलीस पाटील म्हणून? शेवटी ह्या पृथ्वी तलावर जसा मानवाला जगण्याचा अधिकार आहे, तसा वन्य प्राण्यालाही जगण्याचा अधिकार आहे, पशुपक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळं बिबट्यासाठी जे नॉर्म्स किंवा कायदे शासनाने केलेत त्याप्रमाणेच त्याचं पुढं होईल. आज अशी परिस्थिती आहे की बाकीचे जे उपद्रव करणारे प्राणी जसे ससा हा प्राणी इतकी संख्या या परिसरात वाढली की शेतकऱ्यांची शेती, एक काळ असा येईल का सशांची संख्या वाढली तर शेतकऱ्यांची म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काही गोष्टींची गरज आहे. त्यातलाही हे आहे. फक्त त्याचं जो हे आहे प्रजनन किंवा त्याची जी वाढती संख्या ही डोकेदुखी ठरत आहे. इतका याचा डोकेदुखीचा विषय आहे. बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणारच असं राजकीय मंडळी जेव्हा भाष्य करतात की ज्यांना कायदा माहिती आहे, बिबट्या शेड्यूल 1 मध्ये आहे, बिबट्याला पकडणं तेवढं सोपं नाही, हे सगळं माहिती असतानाही केवळ मतदारांना आपलंसं करण्यासाठी जे भाष्य केलं जातं, कसं पाहतं? कदाचित त्यांची त्या संदर्भातली माहिती, अभ्यास, प्रत्येकानं त्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पर्यावरणाचा अभ्यास याच्यासाठी महत्त्वाचा आहे. नदीमध्ये माशाची गरज आहे, त्याचप्रमाणे शेवाळाची पण गरज आहे. शेवाळ नसेल, खाद्यपदार्थ मिळाले नाही तर मासे जगू शकत नाही. तीच परिस्थिती इथं आहे. एखादा प्राण्याची संख्या वाढली तर त्याचा उपद्रव निश्चित प्रकारे वाढणार आहे. बिबट्याची संख्या वाढलेली आहे म्हणून त्याचा उपद्रव वाढतोय. बिबट्याची संख्या जर घटवली किंवा बिबटे पूर्ण नायनाट केला तर बाकी उपद्रव करणारे प्राणी उदयास येणारच आहे. निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे फक्त मानवी जीवितावर हल्ला होणार नाही याची दक्षता घेणं अतिशय गरजेचं आहे. शेवटी कोणाचाही जीव इतका सोपा नाही. त्याच्यामुळं त्याची गरज खरं तर आहे आणि जास्तीत जास्त त्याच्याबाबत समाजामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे. इतकं सांगू शकतो. आता मला सांगा, जुन्नर तालुक्यामध्ये माणिकडोला रेस्क्यू सेंटर आहे, हो, बिबट निवारा केंद्र. हो. आता कुरण या ठिकाणी म्हणजे खानापूर कुरण आणि उंच खडक राजुरी परिसरामध्ये अशी 2 रेस्क्यू सेंटर मंजूर झालेले आहे. हो. साधारण 800 ते 1000 बिबटे कदाचित रेस्क्यू होऊ शकतात. हो. काय तालुक्यातील बिबट्यांचा उपद्रव कमी होऊ शकेल? प्रजननावरती जर कंट्रोल केला तरच बिबटे कमी होऊ शकतील. बिबट्याच्या प्रजननावर कंट्रोल करणं ही जर नसबंदीला तर काही नुसती परवानगी सॅम्पलिंग मिळाली म्हणतात 5 मादींवर, म्हणते काय पुढे कन्फर्मेशन काही मिळत नाही किंवा नसबंदी केली का नाही तेही समजत नाही. काही गोष्टी ह्या टेक्निकल आहेत. टेक्निकल गोष्टीवरती आपल्यासारख्या माणसानं त्याचा अभ्यास नसताना बोलणं चुकीचं ठरेल. त्यावरती पर्याय हे तज्ज्ञ निश्चित प्रकारे काढतायत. त्याच्यावरती 1 दिवसाचं अभ्यास नाही, वर्षानुवर्षाची तपश्चर्या आहे. सायंटिस्ट त्याच्यावरती काम करतायत, विशिष्ट विभाग त्याच्यावरती काम करतोय. तर त्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे प्रयत्न सुरू आहेत असं एकंदरीत दिसतंय. काही ना काहीतरी त्यातून मार्ग निश्चित काढला पाहिजे. फक्त मानवाच्या जीविताला वाचवण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील किंवा जास्तीत जास्त अजिबातच हानी होणार नाही या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.